नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण रंग माझा वेगळा ही जी आपली 12वीच्या अभ्यासक्रमातली कविता क्रमांक 4 आहे, तर या 6 आहे. तर हे काव्य म्हणजे गझल आहे आणि ते गझल एका दुःखाने किंवा कारुण्यरस आपण ज्याला म्हणतो, म्हणजे समाजामध्ये बराच वेळा आयुष्यामध्ये बराच वेळा आपल्या वाट्याला दुःख येत असतं. तर दुःख कशा प्रकारे येतं आणि मी त्याला कशा पद्धतीने सामोरा जातोय हे कवीने थोडक्यात मांडलेलं आहे. आणि ही कविता प्रत्येकाची आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते शब्दांची मांडणी अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही त्याचं वाचन करताय तर प्रत्येकाला ह्या प्रसंगाचा म्हणजे कवीने जे वर्णन केलेलं आहे ती परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आलेली असते किंवा येऊ शकते. कारण तसं दुःख हे खूप आहे आणि सुख मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये खूप थोडं आहे. तर मागच्या लेक्चरला आपण त्याची प्रस्तावना पाहिलेली आहे आणि त्यानंतर त्यातले पहिले जे 2 चरण आहेत त्या दोन्ही चरणांचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण त्याचं 3रं चरण पाहणार आहोत की पहिल्या चरणामध्ये रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा कसा वेगळा आहे आणि पाय माझा मोकळा म्हणजे माझं स्वतःचं अस्तित्व हे कसं वेगळं आहे हे कवीने त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. मग हे वैयक्तिक संकट असेल किंवा सामाजिक संकट असेल त्या दोन्हीमध्ये सुद्धा ह्याचं वर्णन या ठिकाणी आपण केलं होतं. त्यानंतर त्यातलं 3रं चरण पहा, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा गळा. म्हणजे आयुष्यामध्ये ती दुःखाची जी वेदना आहे ती इतकी तीव्र आहे की गीतांपरी विचार करा. पहिलं जे वाक्य आहे राहती हे माझ्या सवे ही आसवे. आसवे म्हणजे काय? अश्रू, पाणी. तर जसं या पृथ्वीवर आपण तसा विचार जर आपण केला तर पाण्याचं प्रमाण जमिनीपेक्षा हे जास्त आहे, म्हणजे जवळजवळ 71% आणि 29% जमीन आहे. मग आपल्या डोळ्यातले अश्रू डोळ्यांना सुद्धा कधी कधी समुद्राची उपमा दिली जाते आणि ज्यावेळेस आपल्याला वेदना होते, आपल्याला त्रास होतो तर आपोआपच आपले अश्रू डोळ्यातल्या अश्रूंद्वारे, आणि हे अश्रू कसे असतात म्हणजे गोडं पाणी फार कमी आणि खारट पाणी जास्त आहे, जसं समुद्र महासागर आणि आहे. तर तसं हे अश्रू जे आहेत ते खारटच आहे त्या पद्धतीनं. आणि मग हे अश्रू जे आहे तर जसं अवतीभोवती आपल्याकडे जसं जलमय परिसर आहे तर त्याच पद्धतीनं हे आसवे सुद्धा त्याप्रमाणे भरून राहिलेले आहे. म्हणजे जसं आपल्याला खूप आनंद झाला की आपण फार छान मूड हा शब्द आपण वापरू त्याला, तर मूडमध्ये असेल तर आपण छान एखादं गाणं गुणगुणत राहतो. तर त्याच पद्धतीनं इथे स्वतः हे साहित्यिक आहेत, त्यांच्याकडे एक प्रतिभाशक्ती आहे. म्हणजे त्यांचे विचार हे त्या गद्यामधून किंवा कवी असेल तर ते पद्यामधूनच कायम ते बऱ्यापैकी व्यक्त एखाद्या वस्तूचं वर्णन करायला लागलं तरीसुद्धा ते त्यामधून त्यांचे विचार मांडत असतात. तर कवीला इथे सांगायचं आहे की अश्रू जणू काही त्या गीतांप्रमाणे, गाण्याप्रमाणे, काव्याप्रमाणे हे माझ्यासोबतच आता आहे असं ते म्हणतायत. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. लळा म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होणं आणि छंद हा शब्द आपण त्याला वापरतो आणि त्याच्यामुळे आपण ती कृती, ती कला ज्यावेळेस आपल्याला आत्मसात करायची असते तर त्यावेळेस आपण झपाटून जातो आणि त्याच्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल एवढा वेळ देता येईल, काळ आणि सगळ्या गोष्टींचा भान विसरून आपण त्या ठिकाणी ते पूर्णत्वाला नेत असतो. तर तसं या दुःखाला जर ते माझा लळा लागलेला आहे आणि ते मला सोडून जातच नाही आहे अशी अवस्था कवीच्या मनामध्ये किंवा एक वैयक्तिक किंवा सामाजिकतेमुळे ती निर्माण झालेली आहे. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. म्हणजे आत्ता आपण जर आपल्या आयुष्याचा जर विचार केला माणूस म्हणून तर आपली अति लाडाचे जे आयुष्य आहे तर आपण एखादा प्राणी बघतो, अगदी एखादा वासरू असेल किंवा गाईचं असेल किंवा ते शेळ्याचं बकरू आहे, ते जन्माला आल्यानंतर 1-2 तासात लगेच स्वतःच्या पायावर उभं राहतो. पण माणसाला इतका वेळ म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला तर आपल्याला जवळजवळ 1.5 वर्ष जन्माला आल्यानंतर घालवायला लागतं आणि स्वावलंबी होण्यासाठी तर आयुष्याची 20 ते 25 वर्ष आजकाल घालवावी लागतात. म्हणजे आपल्याला नक्की समजतच नाही की माझं आयुष्य नक्की सुरू कुठून झालं आहे. मी स्वतः पायावर उभं राहायला लागल्यापासून की मी स्वावलंबी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काहीतरी व्यवसाय करताय, प्रौढ झालेला आहात आणि तुम्ही काहीतरी पैसा कमवताय, म्हणजे पैसा कमवतोय म्हणून मी स्वावलंबी झालो आहे
की मी कधीपासून स्वावलंबी झालो आहे हे आपल्याला लवकर ठरवता येत नाही. जसं कवी म्हणताय, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. हा विचार अजून एका पद्धतीने असू शकतो की मी समाजाबद्दल, मी माझ्याबद्दल, मी जो विचार करतोय राष्ट्रासाठी किंवा एखादी घटना ज्यावेळेस आपल्या आजूबाजूला घडत असते आणि त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया देतोय, तर मग अनकुठे आयुष्य गेले. मग त्याच्या वेदनेने की त्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की आयुष्य माझा गळा कापणे हा शब्द, हा एक वाक्प्रचार या ठिकाणी आलेला आहे की आपल्याच म्हणजे आपले अतिशय ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे कधी वैयक्तिक व्यवहारामध्ये असं होतं की आपल्या जवळचे अगदी नातेवाईक असतात, तर ते आपल्याशी गोड गोड बोलून आपल्याला कधी फसवतात की आपल्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की केसाने गळा कापणं. पण आपण असे काही विचार जे आहेत कधी स्वतः इतके बाळगतो, तर त्या विचारांमध्ये सुद्धा आपण फसतो. किंवा तुम्ही काही असे जीवन जगताना असे काही विचार म्हणजे अगदी आत्ता तुम्ही मोबाईल आहे जे प्रलोभन आहे तुमच्यासाठी, म्हणजे ते जरी मीडिया म्हणून एक साधन आहे तरी ते तुम्ही असं स्वतःजवळ ठेवलेलं आहे की त्याच्यामुळे तुमचं ध्येय असेल, मुख्य उद्देश आहे, तर त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं आहे. म्हणजेच तिथे तुमची फसवणूक होते हे तुम्हाला कळतसुद्धा नाही. म्हणजे म्हणजे अगदी तुम्ही वास्तविक पद्धतीने केसाने गळा कापणे, केसाचं वजन तरी काय आहे आणि त्याच्यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो का, पण असे काही विचार आपण पाळलेले असतात किंवा आपल्यातला आळस असेल, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातला खूप मोठा वेळ निघून चाललेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग आपली सगळीच कामं लेट होत जातात आणि मग आपलं आयुष्य कुठेतरी चुकीच्या मार्गावर चाललेलं आहे, उद्ध्वस्त झाले. कारण आपल्याला प्रत्येक वेळेस अपयशसुद्धा, आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे असं म्हणलं. प्रत्येक वेळेस आपल्याला अपयश म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरणादाखल देत आहे. इथे लेखकांना किंवा कवितांना जे म्हणायचं आहे की समाजामध्ये असे काही विचार सध्या सुरू आहेत किंवा त्याचा आपल्यावर असा परिणाम होतो आहे की तिथे आपल्याला सुद्धा फार त्या दुःखाची तीव्रता जाणवते आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा होरपळून निघणं आपण ज्याला म्हणतो, तर तसं काहीतरी घडत आहे असं कवीला म्हणायचं. पण वैयक्तिक आयुष्यातून याचा असाही अर्थ आयुष्य घेऊ शकतो की आपण असा काही जे आपल्या शरीरातले माणसाचे जे षडविकार असतील त्या विकारांमधील एखादा विकार प्रलोभन पहा की ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास एखाद्या पैशाचा लागलेला असतो आणि आपण भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये पाहतो किंवा ते मोहामध्ये ते स्वतःला बळी पडतात. काही तरुण मुलं जी आहेत तर त्या नको त्या गोष्टींना प्रेम समजून बसतात आणि त्याच्यामध्ये ती वाहवत जातात आणि मुख्य गोष्टीकडे त्यांचं लक्ष जात नाही. तिथे सुद्धा मग नंतर त्यांची फसवणूक झाली तर आयुष्य संपले की काय असं वाटून त्या ठिकाणी मग त्या आत्महत्या वगैरे वाईट गोष्टींना ते प्रवृत्त. म्हणजे सगळ्याच गोष्टीचा जर विचार केला तर सगळ्या विचारांवरच येते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चांगले विचार ऐकणार आहात तर तुमच्याकडनं चांगली कृती घडेल असंही या गझलेतून कवीला इथे स्पष्ट करायचं आहे. पुढे, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. विरोधात्मक ही जी कल्पना आहे ही कवीने इथे मांडलेली आहे की सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. जर दाही दिशा किंवा दशा दिशा म्हणजे शहरामध्ये तर माणसाची अवस्था भरडल्यासारखीच होत आहे आणि मग अशा वेळेस त्या सगळ्या दिशा विचारांच्याच दिशा जर भरकटल्या असेल तर कुठल्याही दिशेला तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला अनुभव येणार आहे आणि त्याच्यामुळे चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा म्हणजे ही वैचारिक अधोगती जी आहे, दिशाहीन झालेलं आयुष्य याला म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एक ना धड भरभरा चिंता असं सुद्धा म्हणू शकतो की आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या नाही आणि आपलं कशातच मुळात लक्ष लागत नाही किंवा एकाच वेळी असे अनेक चुकीचे विचार येतात की आपलं आयुष्य पूर्णपणे करपून जातो किंवा त्याचा आपल्यावर परिणाम होतो. याच्यामुळे माणसाच्या म्हणजे सामाजिक वैचारिक पातळी जी आहे ती किती खाली आलेली आहे, तिची किती अधोगती झालेली आहे आणि इथे आता कोणी कुणाला जुमानत नाही, कोण कोणाचे विचार मानत नाही आहे, स्वतःला पाहिजे आणि त्याला स्वैराचार आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने मग स्वैराचार माजला की तिथे दिशाहीन अवस्था होते हे आपल्याला पाहायला मिळतं. ते कवीने मांडलेलं आहे. मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. मग हा जो मध्यरात्री हिंडणारा ही सूर्याचं जे प्रतीक वापरलेलं आहे, सूर्य म्हणजे तेजस्वी, त्याच्यामुळे अंधार दाही दिशा मध्ये पासलेला जो अंधारमय
वाईट गोष्टी आहेत तर त्या नष्ट झालेल्या असतात त्याच्या एका किरणामुळे. तर असा हा आशेचा एक किरण, पण त्या किरणाला मध्यरात्री म्हणजे दुपारचा जो सूर्य आहे त्याची तीव्रता आणि मध्यरात्री, तर हा रात्रीचा सूर्य म्हणजे ही विरोधाभासी जी कल्पना आणताना माणसांमधला सूर्य, माणसांमध्ये वैचारिक जी पातळी आहे ती तेवढी उच्च असणारा किंवा ते घेऊन जाणारा मी एक स्वतःला त्यांनी ती सूर्याची संकल्पना किंवा उपमा दिलेली आहे असं आपल्याला हा विचार त्यांचा लक्षात येतोय. माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, म्हणजे या ठिकाणी या सगळ्या अवस्थेमध्ये म्हणजे आजूबाजूला परिस्थिती कितीही बिघडलेली असू दे तर या सगळ्यामध्ये साहित्यिक म्हणून त्या ठिकाणी मी एक आशेचा किरण होऊन आलेलो आहे आणि तुम्हाला या मृत किंवा वाईट अवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न मी माझ्या शब्दांद्वारे करत आहे. म्हणजेच त्या सूर्याचं प्रतीक वापरून तो जसा तेजस्वी आहे म्हणजे त्याला तुम्ही कशाही पद्धतीने पाहा तर तुम्हाला त्याचं ते एकच रूप पाहायला मिळतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचे भेद नसतात. म्हणजे इथे आपण सुद्धा हा विचार कवीने सांगितले केलं पाहिजे की आपल्याला सुद्धा कोणतेच भेद, धर्म, जात, वाईट ह्या सगळ्या कुठल्याही वाईट गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ न देता आपण चांगल्या पद्धतीनं किंवा त्या सगळ्यावर मात करत मी माझ्या गावासाठी, मी समाजासाठी आणि ह्या जिथे अनेक भरकटलेले विचार आहे यांच्यासाठी मी काहीतरी करू शकतो, म्हणजे मी काहीतरी देऊ शकतो समाजाला. तर हे मला देता येणं, दानत्व हे जे माणसाकडे आहे तर ते असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही सुद्धा एक तेजाळणारा सूर्य आहे, म्हणजे आपल्याला त्या वाईटाबरोबर म्हणजे एखाद्या ठिकाणी कुठेतरी अग्नी भडकलेला आहे तर आपल्यालाही त्या सगळ्यांमध्ये पेटत जायचं नाही आहे. तर माझं स्वतःचं एक जे सूर्याचं जे स्वतंत्र आयुष्य आहे, अस्तित्व आहे, ते अस्तित्व आपल्याला सुद्धा ह्या भरकटलेल्या म्हणजे प्रत्येक समाजामध्ये एक वेगळी अवस्था असते. जसं आपण इतिहासामधून आपण पाहिलं, छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्ही पहा, पेशवेकालीन इतिहास पहा, त्यानंतर ब्रिटिशकालीन जे म्हणजे एक परिस्थिती येत गेली होती आणि या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये आपण मिटून न जाता त्या सगळ्याचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ न देता आपलं एक अस्तित्व निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. याच्यासाठी क्रांती म्हणजे पेटून उठणे हा जो एक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर माझं अस्तित्व मी या सगळ्या वाईट गोष्टींवर मात करेन आणि त्याच्यासाठी माझ्याकडे चांगले विचार असतील आणि त्या विचारांमध्ये मी तरुण जाईल किंवा मी समाजाला एक मार्गदर्शक ठरेल असंही या कवितेतून कवीला सांगायचं आहे. मग रंग माझा वेगळा हा शब्द म्हणजे इथे आपल्या रंगांची उदाहरणं द्यायची नाही आहे, तर या अनेक निसर्गामध्ये असतील, समाजामध्ये असतील आणि चांगले आणि वाईट या सगळ्याचं मिश्रण झालेलं आहे आणि हे मिश्रण झालं की कधी कधी त्याच्यातून फारच वाईट बाहेर पडतं. तर त्यामध्ये आपल्याला मिसळायचं नाही. मी जरी त्या साऱ्यांबरोबर जरी असलो तरीसुद्धा माझं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व माझं असेल आणि आयुष्याच्या शेवटी माणूस म्हणून जगण्याचं आपल्या चेहऱ्यावर एक हास्य किंवा एक समाधान, आपण हास्य म्हणण्यापेक्षा एक समाधान आपल्याकडं असेल हे कवीला इथे सांगायचं आहे. म्हणजे माणूस म्हणून स्वतःचं अस्तित्व वेगळेपण सिद्ध करणं ह्या सगळ्या गोंधळामध्ये हे इथे कवीला स्पष्ट करायचं आहे. अशा प्रकारे या कवितेचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण पूर्ण कवितेचं स्पष्टीकरण दुःख, तीव्र वेदना, गोंधळ, गडबड, फसवणूक असं काहीतरी आधुनिकतेच्या नावाखाली किंवा अलीकडच्या काळामध्ये जे डिजिटल मीडिया, डिजिटल सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तिथे आपल्याला अनेक प्रलोभनं आहेत. तर त्यामागे जर आपण धावत सुटलं तर तुम्ही स्वतःला विसरून जाल, स्वतःचं अस्तित्व मिटवून टाकाल. तर ते तसं आपल्याला मिटवायचं नाही आहे, तर तिथेच आपल्याला पाय रोवून उभं राहणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला व्हायचं आहे आणि याच्यासाठी तुमच्याकडे एक खूप चांगला इतिहास आहे. तर यामध्ये शौर्य काय असतं, वीर काय असतं, पराक्रम काय असतं आणि कितीही वाईट संकट आली किंवा कशीही परिस्थिती आली म्हणजे समुद्रासारखी वादळ जरी निर्माण झाली आपल्या आयुष्यामध्ये तरीसुद्धा आपण त्यावर पाय रोवून त्याला सुद्धा आपल्याला आवाहन म्हणजे विनंती आणि आव्हान म्हणजे संघर्ष करण्याची तयारी माझी आहे हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. हा कारुण्य रसातून सुद्धा एक क्रांतिकारक संदेश आपल्याला ह्या कवितेतून कवीने दिलेला आहे. अशा प्रकारे ही कविता इथे संपलेली आहे. धन्यवाद.